नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये स्टार्टिंग केली की आध्याचं चालूच असतं की आधू बघा, हे बघा मागून मागून फिरते. आधू बघितली का? हाय सगळ्यांना कर. नमस्कार नमस्कार सर्वांना. तर आता वाजले आहेत 4:45, परी 5:15ला येईल. आज जरा पाऊस थोडा उघडझाप आहे, नाही तर इतका कहर केला पावसाने, खूप कंटाळा आणला लोकांना. मी तर घराच्या बाहेर जास्ती पडत नाही, त्याच्यामुळे मला इतका त्रास होतो. तर जी लोक रोज घराच्या बाहेर पडत ना, किती त्रास होत असेल. आधू बघा, दिसली का आधू सर्वांना? आणि खूप थंडी वगैरे लागते. आज जरा मस्त ओके बरं वाटतं मला. चला आता परी शाळेतून आल्यावरती तिची आता खायची फरमाईश काय आता बघूया. ह्यानी तर नियोजनबद्ध बाहेरून आले, त्यांना काहीतरी खायला हवंय म्हणून. तिला पण आवडणार. तिला अंडा ब्रेड आता करते आल्यावरती. ह्यांना तेच हवंय, त्यामुळे त्यांना अंडी आणि ब्रेड घेऊन आले. आणि आम्ही श्रावण वगैरे काही पाळलेलं नाही आहे, कारण कसं होतंय, आध्याला अंडं चिकन वगैरे आवडतं आणि तिच्यासाठी बनवावंच लागणार. कसं लहान बाळ आहे, ज्या त्या वेळी त्यांना गेलं पाहिजे. आणि तिला जे जेवण बनवायचं असतं ना, ते मला थोडं टेस्ट करावं लागतं. त्याच्यामुळे मी नाही काही पाळू शकत आणि उपवास पण करू शकत नाही कधी कधी, असं होतं. कारण मला सगळं खाणं तिला टेस्ट करून द्यावं लागतं. एखाद्या वेळेस थोडंसं मीठ जास्त कमी असं होऊ शकतं त्याच्यामुळं. आणि ह्यांचं झालं तर परीला पण काय असं नाही असं खायचं, पण परी फक्त बिर्याणी वगैरे केली तर त्याच्यातला राईस खाती. मग एखाद्याची इच्छा आपण कुठे मोडायची, म्हणून मी राहू दे बोलली. आणि ह्यांना अंड लागतं आणि आपण जबरदस्ती केल्यासारखी होती कोणावर तरी, म्हणून मी नाही, शक्यतो तुम्हाला खायचं तर खावा. असू दे, आमचा मंगळवार गुरुवार हे आम्ही डेली वार पाळतच असतो, त्याच्यामुळे ओके. चला पर्याला भेटूया. आपण पर्याला, त्याला परीला भीती घालूया. परीला भीती घालूया. खरोखर परी घाबरली, माझा प्लॅन फ्लॉप नाही झाला. घाबरली परी. बघा आमची कोंबडी आताशी शाळेतून आली. काय ग? अरे हे कार्टून बघा, त्याला भाव करायला. पॅन्ट बघ की तिची. खायला नको तिला, खायला खाताना रडायला येते. काय काय बघा, मी म्हटल्यासारखं झालं. हा काय काय बोल की, काय तर बनव मम्मी. मी बोलले तिला, हिला आलं होतं काय तर फरमाईश असते. बघूया, अंडा ब्रेड बनवणार आहे पप्पा. फ्रेंच फ्राय नाही, 2च बटाटू राहिल्या. तुम्ही बाजारला गेला बटाटे नाही घेऊन आलात, त्याच्यामुळे नाही. तसलं काय आता एवढं लगेच होत नाही होत. पप्पाने अंडा घेऊन आलात, अंडा ब्रेड देते का? मी कुठं खाते अंडा? राहू दे, पप्पा पुरतं बनवते. तुला नाही मी काय बनवणार. मग प्रत्येकाचं वेगवेगळं नाही बनवू शकत. 2च बटाटे पिल्याला पाहिजेत. ते त्या दिवशी दिले ना करून, लगेच रुसाय फुगायचं नाही, असं असतं. ह्या बघा पोरगीचं एवढं नेहमी काय काय बनवून घालते, बोलली तसं तर लगेच रुसायला येतं, रागानं टाकायला येतं. मामाला बरं नाही त्याचं काही नसते. नारळ लावला का शाळेत? नारळाचं झाड कुणाला दिलेस? अशी रुसते बघा परी. तर मी बनवते अंडा ब्रेड. त्याला मस्त बारीक गॅसवरती एकदम असं खरपूस भाजून घ्यायचं. आणि मी अंड्यामध्ये 3 अंडी, 2 चमचे चटणी, थोडंसं मीठ, हळद, धना पावडर, कोथिंबीर ॲड केले. आणि त्यामध्ये असं हे करून असे तव्यात फ्राय करायचे, थोडंसं तेल टाकून.
खूप मस्त लागतो आता. चवदार नाश्ता. इकडे मी आजचं जेवण असणार आहे. भात बनवला, ही पावट्याची आमटी बनवली. आमच्या घरी पावटा खूप आवडतो. आणि हे कारलं आता मी शिजवून घेतलं, तर त्याला मी फ्राय करणार. म्हणजे कारल्याची भाजी आणि भाकरी. आद्या पण खाल्ली तर खाईल पप्पांबरोबर, त्या कारण त्या दिवशी तिने खाल्लेलं. एकदम बारीक गॅस केलाय, थोडंसं मोठं केलं. परी खाल्ली तर खाईल होतं. बघा अभ्यास करत बसली रुसलेली पोरगी. तिला मी केळाचं शिकरण बनवून दिलं, म्हणजे शेक केळाचा. आता खाल्ली, नाकावर राग तसंच आहे. अभ्यास करत बसले. आणि ही बघा, तू काय करायला, तू काय खायला लागल्यास? काय? ह्या पोरगीला अन्न देताना लोकांनी ही कांदा खायला लागली. कुठला घेतलास कांदा? इथं मी चिरून ठेवलाय कारल्यासाठी. तो कांदा हिने खाऊन टाकतो. मी बनवते मस्तपैकी, छानपैकी बनवते. त्यांना असं आवडतं बनवलेलं. ये खायला. आता पप्पा बनवायला गेले तिला, तुम्हाला. तर बघा किती प्रेम असतं आई वडिलांचं. आणि या पोरांचं बघा कसं असतं, खायचं तर असतंय, नाटक करते खायसाठी. पप्पा बघा तिला कसे करतात ही दोघं. हे अशा प्रकारे माझं रेडी झालंय. मस्त. मी नाही खात, मला अंड नाही आवडत. शक्यतो मी कधीतरच क्वचित अंड खाते, नाही तर नाही खात. तर आता ह्यांना देऊया आणि बाकीच्या अशाच घेते तळून. हे बघा एवढा परी पप्पा बोलते, तुला काय होतंय ग? अयो मला का मारतेस? इतर वेळेला माग, तुला सांगते मग. गरम करते. ते बघा पिझ्झा बनवायचं चाललंय. हे बघा मज्जा करते. झालं का गरम? गरम झालं का? हा करा करा. सारखी पिझ्झा करते. हे बघा किती आवड आहे, बापरे. अरे डोला कुणाला देणार? वाव, अरे भाजलं. गरम आहे ना? पप्पाला देते. चड्डी बघा, कोणाला फिरवू पण देईना ती. गरम आहे, गरम आहे. छान आहे, छान आहे. वाव, पोरगी पप्पाला पिझ्झा पण बनवून द्यायला लागली. आणि बनवते. आणि काय बनवणार? अरे नाटक करते बघा. आता कोणाला देते बघूया. तर पप्पांना दिली, मला नाही देणार, पप्पालाच देणार आहे बघा.
हा हा गरम आहे गरम आहे गरम आहे हा छान आहे पप्पा ग. पण खेळायला लागले तिच्यासोबत. छान आहे. मला चहा दे की. मी बसली भाजी साफ करत. मला चहा बनव. बघा पप्पाने चहा दिलाय. पिलू पॅन्ट नीट करूया ना. हे बघा. छान होता चहा. मस्त होता. आणि मम्माला नाही देणार. तुम्ही लाईट बिल तिथंच ठेवलं ते. हिनं फाडलं तर फाडू दे काय ऑनलाईन भरायचं. तरी पण ठेवावं. कुठं कमी होणार ठेवल्यावर. भरावं तेवढंच भरावं लागणार आहे. टीव्ही, कम्प्युटर, चार्जर, बल्ब, फ्रीज, मिक्सर. तुझा चार्जिंग लावायचं बंद कर फोन म्हणजे बिल कमी येईल. माझा सकाळी एकदा चार्जिंग असतो आणि संध्याकाळी एक वेळ. माझा नसतो चार्ज सारखा. कोण आहे चमचा. आता लई सारखं पिझ्झाच करून देते पप्पांना. दुसरं काही येते का तुला. पिझ्झाच येतो का नुसता. गेम म्हणती. भांडी द्या म्हणती. पप्पा मला गेम द्या म्हणे. छान आहे ग. खेळा. छान आहे. अजून परीचा अभ्यास नाही झाला. परी जेवली आणि पुन्हा अभ्यासाला बसले. नाही झाला परी अभ्यास. आणि हे बघा पावसाने भिंत बघा कशी ओली झाली. बघा उद्या टेस्ट आहे ना सायन्सची. मग टीचर सांगितलेला प्रश्न उत्तरे पाठ करूया. तरी झालेत किती प्रश्न राहिलेत पाठ करूया. आता मी इकडे आली कार्टून बघा. अरे मी घाबरली. अरे मी घाबरली. हाय का सगळ्यांना. जेवला का विचार. जेवला का. सगळे जेवला का. आमचं जेवण करून झालं. 4 प्रश्न राहिले आणि 1 2 3 4 5 6 7 8. अजून मी केसच पिंचरले नाहीत. 8 प्रश्न पाठ. जाऊ दे उद्या करते. तू कशी करशी. सगळा आद्या बॅड शिकायला लागली. जाऊ दे तर उद्या कर. शाळेत ना आल्यापासून ती अभ्यासाला बसली. फ्रेश झाली. ते मी जरा ओरडली. मग केळाचं शिकरण वगैरे खाल्लं आणि बसले अभ्यासाला. ते अजून नाही झालेलं. शनिवारची तयारी. मी 20 रुपये दिलेले ना शनिवारी. हो मम्मीनं मला मागच्या शनिवारी 20 रुपये दिले होते. त्यातले मी 5-7 रुपये खाल्ले. पैसे खाल्लेस. म्हणजे खाऊ घेतला त्याचा. आणि आता आणि आता सध्या माझ्याकडे उरलेले आहेत. कार्टून आता हे तिच्या खेळण्याने खूप खेळायला लागली. जेवण करती. पिझ्झा वगैरे करती आणि पप्पांना देत असते. आणि पप्पा नसले की मला देते आणि पप्पा असले की मला नाही देत. सगळं पप्पांना. चहा देते म्हणे. पिझ्झा देणार म्हणे. प्रोटेक्शन 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 बघा. कारण शाळेत जातात चोरीला म्हणून किती प्रोटेक्शन करते. म्हणजे 3 कंपास चोरीला गेला. हो तो कंपास भेटलाच नाही ना. पिंक वाला इतका भारी कसला होता बघ. लक्षातच गेलं ते. पिंक वाला होता. असं हे खाली नव्हतं का उघडायचं आणि ते वर उघडतं बघ. पप्पाने घेतलेला ना. तो मी शाळेत नेलता. बर्थडेला आलेला का. हा बर्थडेला आलता. आणि पूर्ण वर्ण बार्बी होती. असं इकडं फिरवलं की दुसरे कपडे बदलतात. बार्बीच्या इकडे फिरवलं की दुसरे कपडे बदलतात. परत त्याच्या साईडला ते मण्याचं ते खेळण्याचं ना ते बोलत घालायचं ते. परत वर एक कप्पा त्याच्या खाली आणि त्याच्या खाली एक कप्पा. आणि पेन लय भारी भारी होते. निळा असतो. ब्लॅक ग्रीन आणि पिंक. मी सांगितलेलं तिला घेऊन जाऊ नको. भारीतलाय. ऐकत नाही. 3 कंपास गेले ना. एक पाऊच गेला. नाही बाई ते काय मला माहित नाही. आता तू खरं सांगितलंस. एकदाच तेवढं माहितीये मला. तो 3 गेलेत. सगळं झालं आता. भांडी वगैरे सगळं आवरलं आज.
इतका चांगला कंपोजर पोरगीला फ्रॉड केला. असू दे, द्यायचं अशी आद्या करत्या. असं आता लागला असतं ना मग. इथं बस तू, दाखव सगळ्यांना तुझी भांडी. भांडी दाखव सगळ्यांना. हे बघा भांडी. आद्या यामध्ये काय बनवती, काय बनवती यार? पिझ्झा. काय बनवती? आणि कोणाला देतेस, मम्मीला का पप्पांना? ऐकलं का? आणि हे शंकराचं चित्र बघितलं नसेल फ्रेंड्सनी. हे बघा नागपंचमी दिवशी तिनं हे शंकराचं चित्र काढलेलं. खूप खूप मस्त आले. हे बघा, वाव. हे तुम्हाला मी दाखवलेलं पण कम्प्लीट झालेलं तेव्हा नाही दाखवलं. हे शंकराचं चित्र. पेंड आहे, डमरू आणि नाग. खूप मस्त काढलेलं. हे काय दाखवले हे राम काढले तिनं. प्रयत्न तरी करते ना. राम आम्ही शाळेत पण काढलेली गाईच. आणि नोबिताने डोरेमोन काढलाय. गाईच 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 छान काढलाय. हे बघा वा, तुला सगळं कशाला पाहिजे? काय पाहिजे तुला? हे बघा, तिला सगळं काय पाहिजे? तिला समोर कशाला दाखवतेस तू? देऊया 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 देऊया. ते देऊ नको ग, फाडू नकोस पेज. ही पण लगेच तिला फाडून द्या लागल्या पेज. मम्मी ते पाहिजे. खेळतेली मुलं. ओरडायचं कुठून शिकलेस? शांततेत बोल. नुसत्या बादल्या काढल्यात. हे बघा पावसाळा नाही तुझं. हे शाळेत असं काढलंय टाइमपास. काय 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 लगेच रडा येतं आद्याला. तिकडे द्या. आता मी ओरडली ना. हे स्लाइड कोण असेल ती? अरे अद्या, हे झाड, हे तर कट्टा. ती आरशात बघू रडायला आली परी आहे बघ. ओ झालं आरशात बघ. आणूया आणूया. जरा दे ग. नाही ग मम्मी नाही. जरा दे ना हातात. हातात जरासं दे हातात. 2 मिनिटं. काय करते बघूया. हे दाखव. नाही फाडू नको. मला नवीन घ्यायची वेळ. तुझी दादागिरी बाजकर जरा. फाडली बिडली मला असं चिटक्या बिटक्या वाजवून. बघणार आहे ती फक्त. होय ना बाबू? तू बघणार आहे ना, नुसता फाडणार नाही ना? बघा बघ मम्मी. तसं नाही करायचं. छान आहे काय सांग. काय वाव म्हण. वाव म्हण. बोल की काय आहे? डोळे कुठे आहेत? आईज कुठे आहे त्याचे? हा, नोज, इयर, हेड. हेड हेड. हा, आणि काय दुसरं कायच नाही. तिला देऊ का मम्मी? फोरहेड कुठे आहे? फोरहेड. मम्मी तिला देऊ का? आयब्रो. एक देऊ का? माणसाचं चित्र काढून दे. अशी दाखव. इथं कुठं चिटकवा तिकडे. आयब्रो इथं आहे. नाही आयब्रो त्याला आयब्रो नाही आहे. मस्त आहे ना? डॉल आहे. डॉल आहे. आणि हिला काय झालं? लाजरं बघा. लाजरी पोरगी लाजरी. तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.
आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला तर भेटूया उद्या नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय कर बाय.